प्रत्येक दिवसाची सुरुवात निसर्गाच्या कुशीत होते. चला आज आपण निसर्गाची एक अनुपम भेट अनुभवूया. हाय हाय हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. कशात मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत. चला आज एक तुम्हाला मस्त अशी एक भाजी दाखवणार आहे. भाजी म्हणजे एक फळ आहे, ते आपण खातो पण आणि त्याची भाजी पण केली जाते. तुम्हाला माहीत नसेल तर मी नक्की सांगेल याची भाजी करतात ती, आणि तुम्ही खाल्ले का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे बघा, हे आहे पेरूचं झाड. त्याला आमच्याकडं ना याला जाम म्हणते. ते तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. ते बघा, पेरू तर सगळ्यांनाच माहिती असेल. बऱ्याचशा जणांच्या घराच्या पाठीमागे आजूबाजूला शेतामध्ये कुठे पण राहतं आणि याची लागवड पण केली जाते. पण त्याला जास्त करून खतं बितं मारले राहते ते. पण आमच्याकडं गावाकडं हे रानावनात असे कुठे लावलेले राहतात झाडं, नाही का, शेताच्या बांधावर लागवड केलेली आहे याच्याली. पण याला कोणत्याही प्रकारचं खतं बितं मारित नाही. त्यामुळे हे खूप छान आणि पौष्टिक आहे. ती हे नक्की खावे. आणि हे पेरू खाण्याचे पण खूप सारे फायदे. ती हे पानांचा पण खूप फायदा आहे, ते पण सांगणार आहे तुम्हाला. तर याच्या आपल्याला तुम्ही म्हणशाल आज का बरं पेरू दाखवते. आम्ही तर भरपूर सारे पेरू खाल्ले ते, पण आज आपण याची मस्त अशी भाजी बनवणार आहे. तुम्ही खाल्ले का भाजी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आज याची पेरूची मस्त अशी भाजी बनवणार आहे, म्हणजे जांबाची भाजी बनवणार आहे मी. तर चला आपण जांब खुडून घेऊया. पण जांब खुडताना पण कच्चे पण घ्यायचे नाही, जास्त पिकलेले पण घ्यायचे नाही, मध्यम घ्यायचे. जास्त पिकलेले पण नको आहे, जास्त कच्चे पण नको आहे. ही बघा, असे पेरू घ्यायचे. भाजी खूप छान लागते. मग एकदम आंबट गोड भाजी बनवून दाखवणार तुम्हाला. आंबट गोड तिखट लईच भारी लागते. तर बघा, एवढे पेरू खुडले होते. तर पेरूचे खूप सारे फायदे. ती पेरूचे पान, त्याचबरोबर पेरू खाण्याचे खूप म्हणजे खूप फायदे ते. तर पेरूचे पानं नाही का, दात दुखायला लागल्यावर पेरूच्या पानाचा वापर केला जातो. तर ते कसं, तर पेरूचे पानं घ्यायचे आणि ते चावून चावून खायचे. त्याच्याने दातदुखी पण थांबते आणि दात पण आपले चांगले बळकट होतात. ती हिरड्या मजबूत होतात. ती पेरूच्या पानाचा काढा म्हणजे पेरूच्या पानं जर आपण उकळून घेतले आणि ते जर काढा आपण केसाली जर लावलं ना, तर आपले केस गळते पण थांबते आणि केस पण मस्त चमकतात. ते पेरूच्या पानाचा जर काढा घेतला ना, तर अतिसार, पोटदुखी आणि पोट गच्च झालं ना, त्याच्यासाठी उपयोग आहे. त्याच्याने अतिसार, पोटदुखी थांबते. पेरूच्या पानाचा जर रस घेतला ना, तर हलकंसं ताप पण कमी होतं. परत शुगर नियंत्रित राहते. आणि हे पेरू नाही का, हे पेरू जरी आपण असे जरी खाल्ले ना, तर रोज याचं सेवन जर केलं ना हे पेरूचे, तरी आपल्याला भूक वाढते. परत आपलं पोट साफ होतं. यासारखे भरपूर सारे फायदे ते. त्यामुळं एकतरी पेरू ना आपण खायलाच पाहिजे. पेरूच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल्स गुणधर्म असतात. त्यामुळं त्वचा विकारासाठी खूप चांगले. तर चला आज मस्त अशी पेरूची आपण भाजी बनवणार आहे आज. तुम्ही खाल्ली आहे का कधी? तर नसेल खाल्ली तर नक्की माझा व्हिडिओ बघा. चला जाऊया आणि मस्त अशी भाजी बनवूया. चला तर आज बनवूया आपण चटपटीत अशी पेरूची भाजी, गोड आणि तिखट. तर बघा, पेरू घेतलेले ते तर मी याच्यातले थोडेच वापरणार आहे, जास्त नाही बनवणार, थोडीशी बनवणार आहे. खूप भारी लागते. तर हे बघा, 5 पेरू घेतले ते. आता हे चांगले धुवून घेते. तर हे पेरू आहेत ना चांगले धुवून घ्यायचे.
पण धुवून झाले. चला आता पेरू कापून घ्यायचे. तर हे बघा अशा प्रकारे पेरू कापायचे आणि याच्यातलं हे आतलं बी नाही काय हे काढून टाकायचं. हे बी नाही घ्यायचं आपल्याला. याच्यानं अजून बारीक बारीक फोडी करायचे ते. पण पहिलं आपण याचं बी काढून घेऊ. जास्त कच्चे पण घ्यायचे नाही आणि जास्त पिकलेले पण घ्यायचे नाही, नाहीतर मग चवीला चांगले लागत नाही भाजी. तर बघा हे अशा प्रकारे बी काढून घ्यायचं. तर बघा पेरूचे काप केले ते नाही का, त्याच्यातले सगळ्या बिया काढून घेतले ते. आता याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपल्याला पेरूची भाजी बनवायची ना, त्यासाठी एकदम चटपटीत बनवायची. त्यासाठी मी थोडंसं गूळ टाकणार आहे. पॅन पण मस्त तापले. तेल टाकून घेऊ. तेल पण गरम झाले. मोहरी टाकून घेऊ. मोहरी पण चांगले तडतडले. जिरे टाकून घेऊ. जिरे पण चांगले फुलले. लाल तिखट टाकून घेऊ. हळद आणि चवीपुरतं मीठ. कापून घेतलेले पेरू टाकून घेऊ. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गूळ टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गूळ पण चांगलं यायचं म्हणजे वितळेल. तर पेरूची भाजी ना आपण अशी पण खाऊ शकतो आणि चपाती भाकरी म्हणजे असं पराठे बिराठे बरोबर पण लय भारी लागते. तर मी आता मस्त अशी तांदळाच्या भाकरी बरोबर खाणार आहे. तशी पण खायला एकदम भारी. लहान मुलं पण ना एकदम आवडीनं खातील, इतकी भारी भाजी लागते. कारण आपण त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकले आणि थोडंसं गूळ टाकले, त्यामुळं गोड आणि थोडीशी तिखट एकदम भारी चव लागते. तर चला मी खाऊन दाखवते तुम्हाला. एक नंबर झाले, खूप छान झाले. तुम्ही पण आजची रेसिपी नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.